कृष्णा योजना जलवाहिनीमुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल। जर नुकसान झालंच तर त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी शिरढोण वासियांना दिली। त्यामुळे शिरढोण येथे 2 दिवसांपासून बंद पडलेले जलवाहिनी बदलाचं काम आमदार आवाडे यांच्या संवादामुळे पुनश्च सुरू झालं आहे। कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचं काम सध्या सुरू असून शिरढोण येथील बस थांबा ते माळभाग या ठिकाणी राखीव आहे। या ठिकाणी मक्तेदारांकडून चुकीच्या पद्धतीने खुदाई केली जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या कामास शिरढोणमधील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत काम थांबवलं होतं। त्यामुळे 2 दिवस हे काम थांबलं होतं। याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी शिरढोण येथे जाऊन ग्रामस्थांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला। ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचं त्यांनी समाधानकारक प्रतिसाद देत शंका दूर केल्या। कृष्णा जलवाहिनीमुळे गावाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, त्यामुळे चांगल्या विकास कामांमध्ये चुकीच्या गैरसमजातून अडथळा निर्माण होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेऊया। त्यावर ग्रामस्थांच्या मागणीवर आमदार आवाडे यांनी जलवाहिनीच्या कामामुळे गावाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करून देऊ, अशी ग्वाही दिली। आमदार आवाडे यांनी संवाद साधत केलेल्या शंका निरसनामुळे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर रखडलेलं काम पुन्हा गतिमान झालं। या प्रसंगी सरपंच शर्मिला टाकवडे, उपसरपंच शिवानंद कोरबू, इचलकरंजी महानगरपालिकेचे अभियंता बाजी कांबळे, जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सासुर्डे, मक्तेदार मौला बागवान, विवेक कोरे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार, शक्ती पाटील, रवी कांबळे, संभाजी कोळी, सागर भंडारे, प्रवीण दानोळे, नागेश कोळी, पोपट पुजारी, सुरेश सासने, शाहबुद्दीन टाकवडे, अरुण ऐनापुरे, शशिकांत चौधरी, उमेश ऐनापुरे, अशोक दानोळे, रामचंद्र अडगाणे, राजू शेख, अमीर शेख, सूरज खिलारे, शाहिद बांदार, बिरू हसपटे, गणपती कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे।